भारताच्या संविधान निर्मात्या, मानवतावादी विचारवंत, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अमरावती जिल्ह्यातील नया अकोला येथे त्यांच्या पवित्र अस्थी स्मारकाजवळ काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हाभरातून हजारो आंबेडकरी अनुयायी, नागरिक आणि विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाले. अमरावती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीची सुरुवात झाली. ढोल ताशांच्या गजरात, निळ्या पताकांनी सजलेल्या या अभिवादन यात्रेला विशेष उत्साह आणि भावनिक वातावरण लाभले. रॅली शहरातून आगेकूच करत नया अकोला येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थी स्मारकावर पोहोचली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक तसेच माजी मंत्री व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाची सुरुवात झाली. दोन्ही नेत्यांनी अस्थी स्मारकाला नम्र अभिवादन अर्पण करून बाबासाहेबांच्या कार्याची व विचारांची आठवण करून दिली. सामाजिक न्याय, समता आणि संवादित मूल्याचा जपणुकीला आजच्या काळात अधिक बळ देण्याची गरज असल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले. नया अकोला हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थीचे स्थान असल्याने संपूर्ण जिल्ह्याच्या भावविश्वात या ठिकाणाला एक विशेष स्थान आहे. दरवर्षी हजारो नागरिक येथे येऊन आंबेडकरी चळवळीबद्दल निष्ठा व्यक्त करतात. आजही सकाळपासूनच अनुयायांचा मोठा ओघ पाहायला मिळाला. निळ्या झेंड्यांचा लखलखाट, जय भीमच्या घोषणांनी परिसर दमदमून गेला. काँग्रेस पक्षाच्या वतीने या कार्यक्रमाचे उत्तम आयोजन करण्यात आले असून अनुयायांसाठी आवश्यक सुविधा, पाणी, वैद्यकीय मदत साखळी आणि वाहतूक व्यवस्थेची विशेष काळजी घेण्यात आली. सर्व स्तरांतील नागरिकांनी बाबासाहेबांना अभिवादन करून संवैधानिक मूल्यानुसार चालण्याचा संकल्प व्यक्त केला.